बातमी राजकीय वर्तुळातून आहे। रामदास कदम यांनी केलेल्या टीकेचा सुनील तटकरे यांनी जोरदार समाचार घेतलाय। पिसाळलेला श्वान चावला की माणूस त्या श्वानाप्रमाणे बोलतो अशी टीका तटकरेंनी रामदास कदम यांच्यावरती केली आहे। एकनाथ शिंदे यांनी रामदास कदमांना ठाण्यातील रुग्णालयात दाखवावं असं म्हणत तटकरे यांनी कदमांना मनोरुग्णाची उपमा दिली। आधीच मरकट त्यात दारू प्याले असं म्हणत तटकरे यांच्याकडून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यावरती पलटवार करण्यात आला। रामदास कदम यांना यापुढे भाई म्हणणार नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे। रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्या वडिलांचा बाप म्हणून उल्लेख केल्यामुळे तटकरे संतापलेत। आपण मागच्या वेळेला सांगितलं होतं या सुनील तटकरेंनी अंतुलेला संपवलं। हा अंतुले साहेबांचा पीए होता, पण अंतुलेलाच संपायचं पाप यांनी केलं। हा कुणाचा नाही, याला जे जे मोठे करतात त्याच्या मुळावर हा उठतो। आम्ही त्याला मोठा केला, आम्ही त्याला निवडून आणला, आम्ही मतं दिली, हा आमच्या मुळावर उठला विधानसभेला। आणि युती नसताना विधानसभेला कुणाकुणाला मदत केली हे मी एक दिवस बोलणार आहे। लपून गपचूप कशी कोणाची मदत घेतली आणि त्याची परतफेड विधानसभेत कशी केली हे देखील बोलणार आहे मी। हा घातकी आहे, घातकी आहे। आणि म्हणून तटकरे एवढंच सांगेन, गटारावरती दगड मारून पाणी उडवायचं म्हणत होतास, अरे माझं व्यक्त सांडलं तुझ्यासाठी, माझ्या पाठीत जखम होती असताना फिरलोय, लाज वाटत नाही अशा षटमंडळाला? जनाची नाही मनाची तटकरेने ठेवावी। मी आता एवढंच म्हणेल की आधीचं मरकट त्यात मद्य प्याला आणि त्याच्यातच विंचूदंश झाला, अशी अवस्था आज त्यांची आहे। मला कोणीतरी सांगितलं की जी पिसाळलेली श्वान असतात, मी श्वान शब्द वापरतो, आणि ते चावल्याच्या नंतर त्याचा सुद्धा काहीतरी प्रतिक्रिया उमटत असते, आणि त्या श्वानाच्या त्या चावण्याचा सुद्धा एक परिणाम त्या माणसावरती होतो। म्हणून जसं श्वान बोलतं तसं ते माणसं बोलतात। मी प्रयत्न करणार आहे शिंदे साहेबांना फोन करून की बाबा तिथे ठाण्याला काहीतरी हॉस्पिटल आहे, तिथे एखादी खाट जर काही त्यांना रिझर्व करता आली तर त्यांनी करावी, म्हणजे मग महाराष्ट्राची संस्कृतीचे जे धिंडवडे काढले जात आहेत ते थांबले जातील, एवढंच मला सांगायचं।